जय शिवराय मित्रांनो, लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची ही बातमी आहे. आता त्या कोणत्या लाडक्या बहिणी? बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता पात्र लाडक्या बहिणींना 1500 रुपये मिळतात महिन्याला. मात्र आता अशा काही राज्यात लाडक्या बहिणी आहेत त्यांना दर महिना पगार मिळतो आणि आता त्यांच्या पगारात वाढ करण्यात आलेली आहे. होय, हा व्हिडिओ आहे राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या अंशकालीन महिला परिचारांच्या बाबत. त्या महिला परिचार म्हणजे त्या आपल्या महिला भगिनी, लाडक्या बहिणी या संदर्भात यांचा आता पगार दुप्पट वाढवण्यात आलेला आहे. काय आहे ती माहिती आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर बघा, आता सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आरोग्य उपकेंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंशकालीन महिला परिचारांच्या मासिक मानधनात दुप्पट वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेला आहे. 1 एप्रिल 2026 पासून 6000 रुपये मानधन मिळणार आहे ह्या आपल्या लाडक्या बहिणी, लाडक्या परिचारांना. राज्यातील आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन महिला परिचर गाव पातळीवर आदिवासी दुर्गम डोंगराळ भागात प्राथमिक स्वरूपाच्या आरोग्य सेवा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी मदत करतात. तसेच आरोग्य विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचा लाभ प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यातही त्या महत्त्वाची भूमिका बजावत असतात. त्यांच्या कामाचे स्वरूप पाहता त्यांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व संघटनांकडून होत होती. या परिचारांना आता 2019च्या शासन निर्णयानुसार दर महिना 3000 रुपये मानधन मिळत होते. महिला परिचारांच्या कामाचे स्वरूप, आरोग्य सेवेतील वाढती भूमिका आणि वाढत्या महागाईचा विचार करता आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन महिला परिचारांच्या मासिक मानधनात आता 3000 रुपये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आता त्यांना सध्याचे 3000 रुपये आणि प्रस्तावित वाढ 3000 रुपये असे एकूण 6000 रुपये मासिक मानधन 1 एप्रिल 2026 पासून देण्यात येणार आहे. सर्व जिल्हा परिषदांनी अंशकालीन महिला परिचारांना प्रचलित कार्यपद्धतीनुसार सुधारित मासिक मानधन देण्याची कार्यवाही करावी. तसेच दरमहा 10 तारखेपर्यंत मासिक मानधनाची रक्कम अदा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना देखील आता देण्यात आलेल्या आहेत. या निर्णयामुळे मात्र आता राज्यभरातील अंशकालीन महिला परिचर यांच्याकडून आनंद व्यक्त होत आहे. म्हणजे आता आरोग्य विभागातील ज्या काही अंशकालीन महिला परिचर आहेत त्यांच्या पगारात दुप्पट वाढ करण्यात आलेली आहे. पहिला 3000 रुपये पगार मिळत होता, आता 6000 रुपये पगार मिळणार आहे. 1 एप्रिलपासून हा पगार वाढ होणार आहे का नाही आपल्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी? तर अशाच लाडक्या बहिणींच्या योजनांच्या संदर्भातल्या सर्व सरकारी योजना माहिती, 4 पैशाची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. हा निर्णय कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ पाहिला पण लाईक केलं नाही असं होऊ नये, तर व्हिडिओ लाईक करा आणि आम्हाला असाच सपोर्ट करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.